तर मित्रांनो, आज आपण दाखवणार आहोत वाघोलीतील शनी मंदिर। आम्ही या मंदिरात श्रावण महिन्यामध्ये भेट दिली आहे। श्रद्धाळू लोक येथे फार आवर्जून येतात। शनी मंदिरासमोर बाळूमामाचे मंदिर आहे। हे आम्हाला तिथे गेल्यावर समजले। त्यांनी आम्हाला मंदिर परिसरातील दीपोत्सवही दाखवला। डोळ्यांना आनंद देणारा तो देखावा होता। श्रावण महिना असल्यामुळे इथे उपवासाच्या फराळाची सोय केली होती। त्यातही अनेक प्रकारचे पदार्थ पाहायला मिळाले आणि ते खूप चविष्ट पण होते। तिथे मंदिराची सविस्तर माहिती तुम्हाला मंदिराचे सचिव अतिशय छानपणे सांगतील, ते नीट ऐका बरं। नमस्कार, माझं नाव नरेंद्र सोलंकी। बाळूमामा मंदिर आणि शनी मंदिर या मंदिराचा सचिव या नात्याने आपल्याशी मी आज संपर्क साधत आहे। सदर मंदिर जे आहे हे 2010 साली जे बनवण्यात आलं आणि त्याची स्थापना जी आहे 28 मे 2010 रोजी करण्यात आली। सदर मंदिर आणि बाळूमामा मंदिर एकूण आहे ते 14 एकरमध्ये आपली जागा आहे। आणि सदर उत्सव जे आहे हनुमान जयंती, शनी जयंती, बाळूमामा जयंती आणि इतर जे काही कार्यक्रम आहेत त्यामध्ये आपण हे सगळं सादर करत असतो। आज श्रावण निमित्त शनिवार, श्रावणचा पहिला शनिवार आहे, त्यानिमित्त लय गर्दी होते आणि सरासरी एक 5,000 पब्लिक जो आहे तो आज येऊन जातो आजच्या दिवसाला। या व्यतिरिक्त सकाळपासून जे आहे ते भंडारा चालू असतो आपला। त्यामध्ये प्रसाद जो आहे तो शिराचा असतो, साबुदाणा असतो, शेंगदाणे असतात आणि जे काही भाविक जे आहेत जे काही बुंदी, शेवबुंदी जे काही आणून देतात हे सगळं आपलं कंटिन्यू चालू असतं। या व्यतिरिक्त आपण एक बाळूमामा मंदिर ट्रस्टचं आपण एक बिल्डिंग बांधलेली आहे। ही बिल्डिंग जी आहे आता 1-2 महिन्यात त्याचं ओपनिंग करण्यात येईल आणि जे भाविक जे आहेत आणि आपली जे विद्यार्थी आहेत जे इकडं एक्झामला येतात मुंबईमध्ये, जे फुटपाथवरती झोपतात, स्टेशनला झोपतात, तर अशा व्यक्तींना आपण तिकडे फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी आपण त्यांना ती जागा देणार आहोत। धन्यवाद, थँक्यू। आणि येथील संचालक व कार्यकर्ते देखील अतिशय मनमिळावू व उत्तम आहेत। धन्यवाद।